नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण सागर ॲग्रो मालमध्ये आपलं S44 स्टार मॉडेल उपलब्ध झालेलं आहे. त्यात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. त्याबद्दल आपण थोडीशी आणि ह्याच्यामध्ये कंपनीने जो बदल केलेला आहे, फक्त अजून एक वेट फक्त वाढवलेलं आहे ह्याच्यात. पहिले जे आपल्याला S44 मध्ये आहे, तो 2 वेटमध्ये आहे. आता ह्यामध्ये एक नवीन मॉडेलमध्ये आलेला आहे, ते अजून एक वेट कंपनीने वाढवलेला आहे. आणि ह्यात महत्त्वाचं मध्ये तुमचं जे ट्रॅक्टरचा RPM आहे, त्या ह्याच्यानुसार त्या फुलीनुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकताय. इकडून या, इकडून या, इकडून आम्हाला दाखवतो लगेच. हे तुमचं जे ट्रॅक्टरचा RPM आहे, ह्या फुलीचं तुमचं जेवढं स्पीड आहे तेवढे ह्या फुलीवर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता ह्याच्यावरती. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीनं D123 ह्या बेल्टचं माप दिलेलं आहे. हे जे तुम्ही कुठल्याही कधीही बेल्ट जरी चेंज करायला झालं, तुम्हाला D123 ह्या नंबरने जरी मानला तरी बदलू शकता तुम्ही. ह्याच्यावरती तुमचं जे RPM आहे ते तुम्ही ह्या पिननुसार ॲडजस्टमेंट करू शकताय. ट्रॅक्टरचा RPM किंवा तुमच्या मशीनचा RPM त्यानुसार तुम्हाला ॲडजस्टमेंट करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी जेही दिलंय, तुमचं जे धान्य येणार आहे ह्या एलिव्हेटरमधून त्या डायरेक्ट तुमच्या टेलरमध्येही टाकू शकताय आणि ते पोतं लावायची तुम्ही कंपनीनं दिलेली आहे तुम्हाला. आणि दुसऱ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुमचं जे ॲडजस्टमेंट एलिव्हेटरचा जो फॅन आहे त्याच्यावरती जे तुमचं धान्य येणार आहे ते दोन्ही चाळण्यामध्ये हे ॲडजस्टमेंट करू शकता. तुमचं जे हवेचं स्पीड आहे ते तुम्ही खालच्या चाळण्यावर किंवा वरच्या चाळण्यावर दोन्ही स्पीड तुम्ही हवेचं प्रेशर देऊ शकताय. आणि दुसऱ्या सगळ्यात मॉडेल म्हणजे हे बेल्ट कंपनीने दिलेलं D144. कारण D144 बेल्ट ही कुठेही आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे 2 नट लूज केले की हे जे एलिव्हेटरचा जे हँडल आहे हे वरती केलं की ऑटोमॅटिक तुमचं जे ट्रॅक्टरचा RPM किंवा मशीनचा RPM ह्या बेल्टवर ॲडजस्टमेंट करता येतं तुम्हाला. आणि हे जे तुमचे महत्त्वाचं जे ग्रिल आहे, ग्रिलचं तुम्ही सेटिंग आत न लावण्यापेक्षा ही कंपनीने ॲडजस्ट दिलेली बाहेरच्या बाहेर तुम्ही लावू शकता हे जर ॲडजस्टमेंट. आणि जे तुमचं राहिलेलं जे धान्य आहे ह्याच्यात तुम्ही टाकून ती उपणूही शकताय. आणि जे महत्त्वाचं दिलेलं आहे ते कंपनीने दिले चाळणे दिलेले आहेत. ही 2 चाळणी कंपनीने दिलेत. आणि चाळणे आणि ते तुमचा अटॅच केलेला गिअरबॉक्स आहे त्याचा हा इथून गिअरबॉक्स दिलेला आहे. इथून ह्या फुलीला अटॅचमेंट केलेला आहे गिअरबॉक्स. आणि इथून जे तुमचं जे येणार तुमचं जे वेट आहे हे वेट जे दिलेलं आहे तुम्हाला कंपनीनं कमीत कमी एक 32 इंच एवढं वेट दिलेलं आहे. आणि तुमच्या टायर साईज 12-28 या नावाने दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं आणि ह्याच्यात म्हणजे तुम्हाला जे कंपनीनं जर तुमचा जे गाज जर अडकला किंवा राहिलेला असेल किंवा ह्या एलिव्हेटरमध्ये किंवा ह्या बकेटमध्ये तुमचा जे घास राहिलेला आहे, तुम्ही ह्या हा जो रिवर्स आहे हे रिवर्सनं रिटर्न घेऊ शकताय. रिवर्स केला तरी चालेल किंवा तुमचा जास्त घास झाला वल्ल जे धान्य असेल तरी तुम्हाला ॲडजस्टमेंट हे फक्त तिथून तुमचं रिटर्न येणार आहे. जेवढं तुमचं वल्ल किंवा उडीद किंवा मूग, ज्वारी किंवा बाजरी, गहू, हरभरा, तूर यापैकी जास्त कोणतं धान्य झालेलं आहे त्यातनं एलिव्हेटर मी थ्रेशर होऊन जास्त झालेला माल तिथून हायचा रिटर्न येऊन तुम्हाला ह्या बकेटमध्ये रिटर्न फ्रेश क्रेशिंग करणार आहे. तिथून जे दिलेलं आहे तुमचं ही चेन व्हील, हे महत्त्वाचं चेन व्हील हेवी दिलेलं आहे कंपनीनं. आणि ह्याच्यावर सुद्धा 118 C118 या बेल्टचा उल्लेख केलेला आहे त्या कंपनीनं. कारण ही बेल्ट परत जर कालांतराने तुमचा बेल्ट खराब झाला जर नंबर नाही दिला तर ह्याच्यावरती बघून तुम्ही ती बेल्ट लावू शकताय. कारण कुठेही उपलब्ध होऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनीने देताना हे दोन फुली दिलेले आहेत. कारण तुमच्या चालणीचं जे RPM आहे स्पीड हे तुम्हाला हे अटॅचमेंट हे जे स्पीड वाढवता येतं किंवा जास्त स्पीडनं तुम्हाला हे चालू शकतं. आणि हे जे 2 चाळण्या तुम्हाला इथून ॲडजस्टमेंट करता येतात, बदलू शकता तुम्ही. ही 2 नट काढली, इकडे एक नट आहे, इकडे एक नट आहे, लूज करून हे 2 चाळण्या तुम्ही बाहेर काढू शकताय. त्याच्यावर जे तुम्ही चाळण बदलू शकताय. आणि तुमचा जे राहिलेला जो रिटर्न माल आहे किंवा हे तुमचं 1, 2 आणि 3 फॅन, हे 3 फॅनचं प्रेशर तुमच्या हवेने प्रेशर जेवढं तुमचा पाला सगळं एका साईडला फेकून देणार आहे कंपनीचं. 1, 2, 3 फॅन आहेत. आणि तुमचे जे राहिलेले जे एक ॲडजस्टेबल दिलेलं तुमचं धान्य तुम्हाला जेवढं सोडायचं तेवढं त्यावर ॲडजस्टमेंट करता येतं. त्याच्यावरती इंडिकेटर हे दिलेलं आहे तुम्हाला. हे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तुमचं जे राहिलेलं आहे बुरकंड किंवा म्हणा कचरा पाचोळा जे राहिलेला आहे तुमचं काडी वगैरे राहणार ते तुम्ही काढू शकता. आणि जे येणारा तुमचा रिकव्हरी होणारा माल आहे इकडे काय हेतून आणि हेतून हे 2 ह्या चाळणीतून येणारा हेतून रिटर्न रिप्लेस ह्या चेनमधून रिप्लेस त्या
बकेटमध्ये जाऊन रिकव्हरी होऊन रिटर्न तुमचा माल येणार आहे. जरी तुम्हाला याच्यामध्ये जरी तुम्हाला घाण अडकलेली किंवा मग जर उडीद वगैरे काय असेल राहिलेलं, तुम्ही जर एवढा मेंटेनन्स जरी राहिला ह्याचा, जरी एखादं वल्ल किंवा जास्त धान्य जर ह्याच्यात अडकलं तर इथून तुम्ही तिकडे ओढू शकताय, ही काढू शकता आणि इथून तुमची जी राहिलेली घाण आहे ती तुम्ही इथून काढून तुम्ही इथून मेंटेनन्स करू शकता. याचं काम एवढं आहे. तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे हे एक बाता उलतान म्हणतो आपण मराठीमध्ये, हे तुम्हाला धान्य बकेटमध्ये घालासाठी हे जे सोपं दिलेलं आहे कंपनीने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून हे तुम्हाला शिडीही दिलेली आहे, तर वरती येऊन तुमचं जे ह्याचं काम आहे हे जे तुम्ही उचलू शकताय किंवा बघू शकताय त्याच्यामध्ये. आणि तुमचे जे येणारे जे आहेत ते ग्रिल, त्या मशीन सोबत 2 ग्रिल येतात, एक्स्ट्रा 2 ग्रिल, ही एक आणि ही एक, ही 2 ग्रिल तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. आणि ह्याच्यासोबत हे जे येणारे 2 चाळणे आहेत, 2 मोठी आणि 2 लहान, असे 2 चाळणे येणार आहेत. ही तुम्हाला ही 2 चाळण्या हे 2 येणार आहेत. आणि हे जे तुमच्या 2 मोठ्या चाळण्या आहेत या 2 चाळण्या, 2 मोठ्या आणि 2 लहान चाळण्या आणि 2 ग्रिल ह्याच्यासोबत तुम्हाला येणार आहे. ह्याच्याबद्दल अजून थोडीशी आपण त्याचं ही जी हायड्रा आहे, हायड्रा पूर्ण मजबूत बनवलेला आहे कंपनीनं, फिनिशिंग वगैरे सगळं बनवलेलं आहे. ह्याचं जी पाना ठेवा टूलकिट आहे तुम्हाला, हे टूलकिट, त्या टूलकिटमध्ये तुम्हाला ॲडजस्टेबल करू शकताय. म्हणजे तुमचं जे मटेरियल आहे, तुमचं पानं म्हणा, सगळं जे तुम्ही इथं ठेवू शकताय. इथून पुढे आपण अजून अनेक आपल्याकडे मशीनी येणार आहेत. अजून इथून पुढे जे तुम्हाला अजून माहिती आपण देत जाऊ. एकदा आपल्या सागर ॲग्रो मॉलला व्हिजिट करा आणि इथून पुढे जे आपला सीझन चालू होणार आहे 10 ते 15 दिवसात तुम्ही मशीन खरेदी करू शकता किंवा बुकिंग करू शकता. आणि इथून पुढे जे आता वातावरण तर झालेलं आहे आपलं मळणी सीझनचं चालू, त्याच्यामुळे होता येईल तेवढं तुम्ही बुकिंग करा आणि आपल्या सागर ॲग्रो मॉलला व्हिजिट करा. आणि आपल्या सागर ॲग्रो मॉल या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.